पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर उत्तर महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आहे। कोकणामध्ये सध्या चांगला पाऊस बरसतोय त्यामुळे इथल्या पाणीसाठ्यामध्ये चांगलीच वाढ झाली आहे। रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय तर नाशिक जिल्ह्यातल्या धरणसाठ्यात 5% वाढ होऊन धरणसाठा 26%वरती आलाय। आता पुढची बातमी, राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झालाय आणि या पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय। काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय। जळगावच्या तांबापुरात नाल्याचा प्रवाह बंद झाला त्यामुळे मुसळधार पावसानंतर नाल्यातलं पाणी आसपासच्या घरांमध्ये शिरलं त्यामुळे रहिवाशांकडून संताप व्यक्त करण्यात आला। दुसरीकडे धुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला आणि या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग येणार आहे। तर रत्नागिरीत जोरदार पाऊस झाला असून जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट कायम आहे। पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या। जळगावातल्या भडगाव तालुक्याला पावसानं झोडपून काढले आणि या पावसामुळे कसगाव येथील भोरटेक ते शेतशिवार मार्गावरती बनवलेल्या रेल्वेच्या भुयारी मार्गात पाणी साचलंय। त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन रूळ ओलांडावा लागतोय। भुयारी मार्गात तुंबणाऱ्या पाण्याच्या निचऱ्यासाठी कोणतीही व्यवस्था कार्यान्वित न केल्यानं पावसामुळे या भुयारी मार्गावरती नाला तयार झालाय। या ठिकाणी 4 ते 5 फूट पाणी तुंबलंय। सकाळी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी पंचायत झाली। तर मुसळधार पावसामुळे हतनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे धरणाचे 4 दरवाजे अर्धा मीटरनं उघडण्यात आले असून तापी नदीत यंदाच्या पावसाळ्यातील पहिलाच विसर्ग सोडण्यात आलाय। गेल्या वर्षी 17 जूनला पहिला विसर्ग सोडला होता। यंदा पाऊस लांबल्यामुळे 19 दिवस उशिरानं नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। हतनूर धरणातून सध्या 4944 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे। रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। रात्रभर पावसानं दापोली मंडणगडसह जिल्ह्याला झोडपून काढलं। सकाळपासून पुन्हा जोरदार पाऊस सुरू आहे। दिवसभर असाच पाऊस राहिल्यास जिल्ह्यातील नद्या धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे आणि अनेक भागात पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं होतं। तर बळीराजा मात्र चांगलाच सुखावलाय आणि सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवरती असलेला नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा यंदाच्या पावसाळ्यात खळाळून वाहू लागलाय। नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून चांगला पाऊस बरसतोय। पावसामुळे किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील सहस्त्रकुंड इथला धबधबा प्रवाहित झालाय। यंदा मान्सूनचं आगमन उशिरा झाल्यामुळे धबधबा प्रवाहित व्हायला सुद्धा यंदा उशीर झाला आणि आता पर्यटक सुद्धा सहस्त्रकुंड धबधब्याचं मनमोहक दृश्य पाहण्यासाठी इथे गर्दी करतायत। सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढल्यानं महाबळेश्वर, कास आणि ठोसेघर या भागाचं सौंदर्य हिरवाईनं नटलेलं दिसतंय। फेसाळलेला ठोसेघर धबधब्याचं सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागलेत आणि गेल्या वर्षी बंद असलेला हा धबधबा पाहण्याची गॅलरी यावर्षी मात्र खुली करण्यात आली आहे। सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग जो आहे महाबळेश्वर, कास आणि ठोसेघर परिसर यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि यामुळे या ठिकाणचे धबधबे जे आहेत ते ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळतात। मी आता ठोसेघर धबधब्याच्या शेजारी उभा आहे आणि तुम्ही इथलं नयनरम्य दृश्य पाहू शकता। शेकडो फुटावरून कोसळणारा हा ठोसेघरचा धबधबा पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक या ठिकाणी हजेरी लावत असतात। खरं पाहायला गेलं तर पावसाळा सुरू झाल्यानंतर पश्चिम भागातलं जे निसर्ग आहे तो निसर्ग फुललेला पाहायला मिळतो। सर्वत्र हिरवळ आपल्याला पाहायला मिळते आणि मी आता तुम्हाला हे नयनरम्य दृश्य हे ठोसेघर धबधब्याचं दाखवतोय। शेकडो फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा हा पाहण्यासाठी या ठिकाणी साताऱ्यातून तसंच वेगवेगळ्या जिल्ह्यातून पर्यटक या ठिकाणी हजेरी लावताना आपल्याला पाहायला मिळतात। पाऊस सुरू झाल्यानंतर आता सातारा जिल्ह्याचं पर्यटन जे आहे ते बहरलेलं पाहायला मिळते। गेल्या वर्षी या ठिकाणची व्ह्यूइंग गॅलरी जी आहे ती बंद होती, मात्र यावर्षी ही गॅलरी पाहण्यासाठी लोकांसाठी खुली करण्यात आल्यामुळे या ठिकाणी लोक येऊन या धबधब्याचं दृश्य स्वतःच्या डोळ्यामध्ये साठवून घेताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामॅन राम पवार समी सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, ठोसेघर, सातारा।
पावसाळी सहल करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। सातारा परिसरामध्ये जो निसर्गरम्य आविष्कार निसर्गाचा बघायला मिळतोय आम्हाला, त्याने मनस्वी आनंद होतो आहे। हिरवे हिरवे गारगालीचे हरित तृणाच्या मखमालीचे, या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती, असा अक्षरशः बालकवींच्या या कविताचा आम्हाला आस्वाद घ्यायला इथे मिळतोय। धबधबे पाहण्यासाठी आम्ही आज आलो आहोत आणि थ्रिलिंग एक्सपिरियन्स हा एवढे धुकेने एवढे छान आम्हाला असं वाटलेलं आहे इथे, आणि सगळ्यांनी इथे येऊन हा आनंद घ्यावा